बॉल घेऊन जा ध्रुव. जरा ध्रुवला फॉलो करा. हे आमचे समालोचन कक्ष आमच्या साथीने सुमित आहे. त्या अगोदर ध्रुव आमचा मैदानाच्या आतमध्ये बॉल घेऊन जातोय. जे बॉल फलंदाज चूज करतील एक आणि तोच बॉल मॅच बॉल असणार आहे. चिरागने काढल्यानंतर चेक केलाय. अगोदर चेक केला असं काहीतरी चेंज करता आला असता. जोक सपाट. चला मैदानाच्या दिशेने जाऊया. डीसीसी नवापूर विपक्ष जयू दुर्गेश 11 अर्नाळा. बिग बॅटल बिटवीन टू टीम्स. काटेकी टक्कर बघायला मिळणार कारण दोन्ही संघ एकमेकांसमोर एक एक विजय प्राप्त करून आलेले आहेत आणि त्यामुळे या दोघांमधला खेळ बघण्यासारखा असणार आहे. तुर्तास सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला चिराग मेहर त्याच्या साथीनं केतन मेहर आणि बॉलिंग मार्क वरती समीर कदम. मेहरचा केअर बघणार की कदमचा दम. बघूयात. पहिला चेंडू गॅप मधून. ओहो, चेंडूचं डायरेक्शन बदललेलं होतं आणि करण निजाई याच्या हातामध्ये सरळ चेंडू गेला. एक धाव धावपलकामध्ये ऍड होत असताना धावपलकाचा श्रीगणेशा झालाय. सिंगल रन मिळेल आणि एका धाव्यानंतर स्ट्राईक रोटेट. या मैदानावरती मागील 2 मॅचेसमध्ये आपण काय बघितलं, काय घडतं काय नाही घडतं, तर त्याचा ज्या वेळेला आपण नीट निरीक्षण कराल, जवळून बघाल तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर विजिबल होईल, दिसून येईल. हातामध्ये चेंडू आला तर रनआउट कन्फर्म आणि हातामध्ये चेंडू नाही आला तर सिंगल कन्फर्म. पण हातामध्ये चेंडू न येता बाजूने निघून गेला तर कन्फर्म चौकार सुद्धा येतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला वाव देण्यात आलाय. पण इथे एक एक धाव जमवण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो हे मात्र आपण पाहिलं. पहिले 2 सामने, पहिला सामना जयू दुर्गेश यांच्या हातामध्ये गेला. दुसऱ्या बाजूला दुसरी मॅच ज्यावेळेला चालू झाली त्यावेळेला डीसीसी नवापूरने बाजी मारली आणि आता 2 विजयी संघांमधील मॅच, त्याच्यामधून आपल्याला पहिला क्वालिफाय होणारा संघ बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय हा जयू दुर्गेश ने घेतलाय आणि डीसीसी नवापूरला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. नवापूर वर्सेस अर्नाळा असं हे बॅटल आहे. चेंडूला स्क्वेअर रीतीने हातात असताना एक धाव. नो बॉल नो +1 सुरुवात झाली आहे. आशेचा किरण जागा झालाय. वाईड आला, 1 आला, नंतर नो +1 आला आणि आता धावपलक जाऊन पोहोचले 7 वरती, जिथे 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. डीसीसी नवापूरला अशा प्रकारचा बूस्टर मिळणं म्हणजे सामन्यावरती पकड मिळवणं सोपं राहतं, सोपं होऊन जातं. हे असं अनेक वेळा आपण बघितलंय. आता पुन्हा एकदा वन्स अगेन अजून एक वाईड अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. रफ अँड टफ हा सामना बघायला मिळाला. त्याचं कारण एकच आहे, कारण इथे एका धावेला मोठं बनवण्याची कला या दोन्ही संघांमध्ये आणि आता सध्याच्या घडीला डीसीसी नवापूर थोडी वरचढ या पहिल्या षटकामध्ये, कारण समीर कदमचे आतापर्यंत 5 चेंडू झाले त्याने 9 धावा त्यानं खर्च केल्यात. पहिलं षटक आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. बॅटची काढा घेऊन चेंडू मागे निघून चाललाय. सिंगल मिळेल. षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावपलकावरती डीसीसी नवापूर. थँक्यू विजय. 10 धावा. दुसरं षटक चिकास दसकर. चिकाच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय आणि पहिली धाव घेतली गेली सिंगलने. या षटकाची सुद्धा सुरुवात. चिराग आणि केतनचा एक माइंडसेट असतो ज्या वेळेला ते बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतात. तो माइंडसेट कशाचा असतो तर हळूहळू सुरुवात करायची, समोरच्या म्हणजे बचावाला क्षेत्ररक्षकांना पूर्णपणे रिलॅक्स करायचं आणि त्यानंतर रनांची बौछार, चौकारांची आतिषबाजी करून दाखवायची. अशा प्रकारचा खेळ मागील वर्षामधलं घवघवीत यश, खूप चांगला खेळ डीसीसी नवापूरने केला. ईच अँड एव्हरी टुर्नामेंट, ईच अँड एव्हरी मॅच त्यांनी आपलंसं केलं होतं आणि त्या वेळेला गावातील सगळे खेळाडू एन्जॉय करत होते. यावेळेला डाऊन द ग्राउंड प्युअर स्ट्रेंथ वरती काम करत असताना
केतन मेहरची ताकद आहे. डाऊन द ग्राउंड अशाच प्रकारच्या चौकाराने अनेक मैदानं या खेळाडूने गाजवलीत आणि तोच पॅटर्न स्ट्रोक बाय केतन मेहर मैदानाच्या आतमध्ये आलाय. चौकार भाऊ थांब जरा, बोलताना बंद कर रजन. चौकार आला, 4 धावा आल्या. यस चालू करा. डेड बॉल. परत वाईट बॉल. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. DCC नवापूर वादळी खेळी या पहिल्या इनिंगमध्ये बघायला मिळते आणि त्यानंतर हलक्या हाताने खेळत असताना सिंगल विकेटमध्ये चेंडूला टॅप केलं. 19 शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना दोन्ही षटकांवरती केलेलं आक्रमण. ओ यावेळेला आतमध्ये नव्हे तर बाहेर निघणारा चेंडू आणि त्याला इनसाइड आउट खेळत असताना सिंगलसाठी पाठवलं. चांगलं बॅक केलं किरण घरतने. 1 धाव धावून कंप्लीट केली. दुसरं षटक संपलं. 20 धावा धावफलकावरती DCC नवापूर. DCC नवापूर संघाची भल्या भल्या वाटते सिटी. आमच्या DCC नवापूर संघाची. थँक्यू थँक्यू थँक्यू. 2 षटकं संपलेली आहेत आणि आता तिसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाजी मार्कवरती येऊन थांबलाय. रविकांत खरत हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साईडला निघून गेलाय सिंगलसाठी आणि किरण घरत चेंडूला अडवतोय. तोपर्यंत सिंगल येते. रविकांत घरत, जयेश घरत यांचे मोठे बंधू आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू. थर्ड बॉलर म्हणून त्यांना या संघामध्ये आपण पाहतोय. पण केतनचं कौतुक करावं तितकं कमी. ज्या प्लॅनिंगने तो खेळलाय, जी युक्ती त्याने वापरली अगेन्स्ट ऑफ दी जयी दुर्गेश 11. येस रेफर केलाय का गंभीर? रेफर केलं. येस लेट्स सी. बघितलं जाईल इथे चेंडू वाईड आहे की नाही. ओ टाळ्या कोणी वाजवल्या? गंभीर जर असं केलं तर टाळ्या वाजवेल त्याच्या बाजून निर्णय. काय घडेल? सगळ्यात जास्त टाळ्या वाजतील, रेकॉर्ड होईल. चला डॉट बॉल आलाय. फेअर डिलिव्हरी. रविकांत घरत समोर केतन मेहर. ओ हो यावेळेचा चेंडू काय लेफ्ट केलाय. नजर का खेळ आहे. केतन मेहरची नजर पूर्णपणे त्या चेंडूवरती शेवटपर्यंत राहिली. ऑन साईडला येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. ओ प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं, पण इथं प्रयत्न अपुरे पडलेत आणि प्रयत्न सफल राहिलेत. ते केतन मेहरचे चेंडू सीमारेखा पार. चौकार. थँक्यू थँक्यू. काय जबरदस्त फटका लगावलाय. केतन मेहरने चेंडूला पाठवलं ऑन साईडला मिडविकेटच्या दिशेने सीमारेखा पार. चौकार. स्वयं आणि किरण दोघेही पडले परंतु चेंडू नाही आडला. यावेळेला समोर डाऊन दी ग्राउंड रनआउटची संधी. डाव्या हाताने थ्रो केलाय. चेंडू चाललाय ओव्हर थ्रो 0 पण काय इथे 1 का दुसरी. ओ हो 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धाव्यांची धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचलंय 28 वरती. सैरा वैरा चेंडू जात आहेत. सैरा वैरा फेक्या होत आहेत आणि त्यानंतर मात्र धावांवरती धावा रचत असताना 28 पर्यंत धावफलक जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूचा खेळ. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग बाय बोथ साइड म्हणजे स्ट्राईक नॉन स्ट्राईक दोन्ही एंड कडून हे जे खेळणारे 2 खेळाडू आहेत त्या दोघांनी आपली जरब दाखवण्यास सुरुवात केली. आपलं कौशल्य दाखवण्यास सुरुवात केली आहे. धावा यायला लागल्या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जातोय. एका धावेसाठी सिंगल. चला मैदानाच्या दिशेने जाऊया. ज्या ठिकाणी 4थ्या षटकाची होती सुरुवात. धावफलकात धावा आहेत 30. 10च्या सरासरीने धावा बनवल्यात. पहिल्या षटकामध्ये होत्या 10, दुसऱ्या षटकामध्ये होत्या
10 आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या 10 10 10 10. विघ्नेश साखलतोडेच्या हातामध्ये चेंडू आहे. चिराग पहिला चेंडू आणि मागे निघून चाललाय. जिथे डिक्लेअरच्या रूपाने एक धाव मिळेल. केतन वेगाने आला होता आणि आल्याप्रमाणे स्ट्राईक सुद्धा मिळते, कारण एकदा धावफलकामध्ये काउंट केली जाईल जी डिक्लेअरच्या रूपाने आली होती. विघ्नेश साखलतोडे समोर आता केतन मेहर असतील. चांगली मॅच रंगेल ही, कारण दोन्ही संघ विजयी संपादन करून, म्हणजे पहिला सामना विजयी झाल्यानंतर ते या दुसरा सामना खेळण्यासाठी तयार झालेले आहेत. दोघांकडे एक ॲडव्हान्टेज आहे. इथून जरी पराभूत झाला तर एक संधी असेल, पण या पहिल्या अटेम्प्ट मध्ये कोण क्लिअर करणार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न दोघांच्या मधून. काय जबरदस्त फटकाय. डोळ्याची पापणी जोपर्यंत लपकते त्याच्या अगोदर चेंडू दोघांच्या मधून निघून झाला फरार. सीमारेखा पार. MPL चौकार. थँक्यू. अगदी अलगद रिसचा वापर करून बॉटम हॅटला युटिलाइज करत असताना ऑन साइडला दोघांच्या मधून चेंडूला पाठवलं. द क्लास ऑफ द केतन मेहर. काय जबरदस्त खेळ. थँक्यू भाऊ. थँक्यू डीजे. हो, यावेळेला पुन्हा एकदा हातामध्ये चेंडू छिकाच्या फेकी झाली, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. चांगली बॅटिंग केतनने आतापर्यंत स्वतःची इनिंग. 14 चेंडू 21 धावांवरती तो खेळतोय. चिरागला माहीत आहे जर का केतन घेतोय तर मला त्याला स्ट्राईक द्यायची, आणि ती स्ट्राईक देत असताना सिंगलने पुन्हा बाजू बदलतीये. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू. 38 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला जाऊ दिलं. 39 10 10 10 नाही, इथे 9 आहेत पण 10ची गरज असणार आहे. टोटल 40 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते जयू दुर्गे शिलन या संघासमोर, DCC नवापूर या संघाच्या वतीनं. आणि नॉट आउट आहे. ही सर्वात मोठी भागीदारी पहिल्या मॅच पासून आतापर्यंत झालेल्या जितक्या काही इनिंग्ज आहेत त्याच्यामध्ये सर्वात मोठी भागीदारी रचली आहे ती केतन मेहर आणि चिराग मेहर यांनी. जोरदार टाळ्या जातात केतन आणि चिरागसाठी. आउटस्टँडिंग बॅटिंग. 40 धावांचं लक्ष. चला, यानंतर होणारी मॅच. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. आई एकविरा नारंगी विपक्ष प्ले बॉयज फुलपाडा. दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आणि जे टॉस का बॉस समोर प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना विनंती आपण तिथून बाजूला व्हा. सगळ्यांनी बाजूला व्हायचं तिथून. व्हॉलेंटियर्स आपण सगळ्यांना बाजूला घ्या. ध्रुव त्यांना सगळ्यांना गाईड कर, पण त्या अगोदर बॉल घेऊन जा. हरेश्वर घरत साहेब यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. हरेश्वरची घरत साहेब या मैदानाच्या डागडुकीसाठी सर्वात मोठं योगदान ज्यांचं राहिलंय. सगळ्यांनी बाजूला यायचे तिथून. दिप्तेश आणि प्रथमेश या ठिकाणी या. इकडे या. तिथे कोणीही थांबू नका. टॉस. बघा, आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात येते बॉल काढण्यासाठी 5 सेकंदाचा अवधी. एकविरा नारंगी संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले प्ले बॉयज फुलपाडा संघाला. चांगली मॅच ती सुद्धा रंगेल. आणि त्या अगोदर ही चालू असलेली मॅच कोण बाजी मारणार. केतनने बॅटिंग तर केली आहे, आता गोलंदाजीमध्ये आपली कमाल दाखवायची आहे. जयेश वैद्य यष्ट्यांच्या मागे आहेत. DCC डोकरादेव क्रिकेट क्लब. पहिला बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूला पाठवलं एका धाब्यासाठी. सिंगल धाव येताना दिसतीये. ताबडतोड फलंदाजी करावी लागणार आहे. मनोलपाड्याच्या मैदानावरती त्या चौकारांची आतिषबाजी अपेक्षित असणारे जर 40 करायचे असतील. हो, यावेळेला ड्राईव्ह केलं. चेंडू दोघांच्या मधून नाही.
आर्यन त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवून फेकी करेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केलाय. सिंगल धाव येताना दिसतेय. सातत्यानं फील्डमध्ये बदलाव. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न थोडक्यात हुकलाय. चेंडू डिक्लेअर झोनच्या जवळ गेला. एका धावेसाठी जातोय. सिंगल येते. एका धावेने 3 चेंडू 3 धावा आपल्याला आतापर्यंत बघायला मिळाल्या आहेत मनोलपाडा प्रीमियर लीग. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल. या स्पर्धेसाठी लागलेले आमचे देणगीदार, आमचे सर्व पुरस्कर्ते ज्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत या स्पर्धेला लाभली आहे. आईजोधनी कलाकार मंडळाचे अध्यक्ष विनोददादा पाटील, त्याचबरोबर माजी नगरसेवक कॅबंगदी पाटील यांच्याकडून. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. आर्यनने चेंडू अडवून पुन्हा एकदा एका धावेसाठी पाठवलंय. 50,000 रुपयाचं योगदान. त्यानंतर मंगेशी पाटील साहेब यांच्याकडून 35,000 रुपये, कुमार गावड 15,000 रुपये, पंकजी पाटील 15,000. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. रनआउटची संधी. काय इथे गडीबाद होईल का? विघ्नेश यांना वेट केला आणि दर्शन जरा लक्ष द्या. पाणी पाठवा. आहे डबा आहे. बघ कशा पद्धतीने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. कुमार गावड आमचे तितके तत्पर होते, सेवेसाठी तत्पर, आणि ते लगेच तिकडे धाव घेत असताना दिसलेत. हर्षित घरत आमचे मेडिकल सपोर्टर, आणि ती संपूर्ण क्षेत्र किंवा ती जबाबदारी जी आहे ती हर्षित यांच्याकडे दिली आहे. आणि हर्षित चोख बजावत असताना थँक्यू सो मच हर्षित. थँक्यू कुमार गावट, थँक्यू अल्केश पाटील, पंकजी पाटील 15,000 रुपये, महेश सुदाम पाटील आणि नगरसेवक हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी खेळले. सिंगल. आदरणीय महेश सुदाम पाटील साहेब यांच्याकडून संपूर्ण ट्रॉफीज. मिनलताई पाटील यांच्याकडून 11,000 रुपये, आशुतोष पाटील यांच्याकडून 10,000 रुपये, दिपेशजी पाटील साहेब यांच्याकडून 10,000 रुपये, दिपेशदा पाटील आणि अतुलदा पाटील यांच्याकडून. यावेळेला दोघांनी एकत्रित प्रयत्न केले आणि पुन्हा एकदा तोच टार्गेट. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. बघा कशा प्रकारचा प्रयत्न होता. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. दोघे एकत्रित आले. हो पडणार, धडपडणार, पण चेंडू नाही सोडणार. ही कमिटमेंट आहे. DCC नवापूर हॅशटॅग. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला आणण्याचा प्रयत्न झालाय. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा फक्त एकच धाव मिळेल. जयू दुर्गेशिलन या संघाला इथून 1 ते 2 बाउंड्रीज गरजेच्या आहेत या मॅचमध्ये परत येण्यासाठी. त्या जोपर्यंत बाउंड्रीज येत नाही तोपर्यंत या मॅचला ग्रॅप करणं सोपं राहणार नाहीये. बघूयात यावेळेला गॅपमधून कुणाल. क्या बात आहे. सगळेजण का पुढे येऊन लीड करतायत, तर मी का नको यायला. मी सुद्धा जबाबदारी स्वीकारतो, आणि ती जबाबदारी स्वीकारत असताना कुणालने ती जबाबदारी स्वीकारली. चेंडूला अडवलं. 3 धावा वाचवल्या. फक्त सिंगल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावा धावपलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. विघ्नेश साखलतोडे समोर जतीन तांडेल. यावेळेला आर्यन जिकडं जातोय तिथे चेंडू चिपकतोय. ही ताकद राहिली आहे. मागील हंगामामध्ये DCC नवापूर संघ यशस्वी संघ का राहिला, त्याचं कारण एकच होतं. त्यांची फिल्डिंग, त्यांची युनिटी, त्यांची एकात्मता आणि डावपेच. चेंडू गॅपमधून पुन्हा एकदा आर्यन. क्या बात आहे. मगाशी डाव्या बाजूला, आता उजव्या बाजूला. जिथं मिळेल तिथे उडी घेऊन चेंडू अडवणार. 2 चौकार अडलेत आणि दुसरं षटक समाप्त होत असताना 11 धावा धावपलकावरती. आता 12 चेंडू आणि 29 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी जयू दुर्गेशिलन या संघाला. बघा कशा पद्धतीने हा चेंडू अडवला होता. पूर्णपणे झोकून दिलं स्वतःला. चेंडूवरती नजरे जमून ठेवली आणि शेवटच्या क्षणाला चेंडूला बाउंड्रीच्या आतमध्ये ढकललं होतं. बघा कशा पद्धतीनं उडता आर्यन आपण बघितला आणि 2 षटकं संपली आहेत. 11 वरती 1. आता येणारे 12 चेंडू खूप निर्णायक आणि महत्वाचे. विकास दसकर, चिका आणि विघ्नेश साखलतोडे काय या षटकामध्ये पलटवार करतील का, काय कमबॅक करू देतील का, पाहावं लागणार आहे.
कुणालच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. जतीनने चांगलं षटक हाताळलं, फक्त 6 धावा दिल्या. केतन मेहरचं कौतुक, त्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. एक रनआउटची विकेट आली होती ती पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती. तिसरं षटक आता कुणालच्या हातामध्ये असताना विकास जचकरची का स्ट्राईक एंडवरती आहे. बघूयात काय घडते. बॅकफूट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला बॅकफूट पंच आहे. बॅट बिलकुल बॅटचा फेस ओपन राहिला आणि चेंडू सरळ गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. अजून एका विकेटचं पतन. करण निजाई स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आलेत. कुणालने पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. वरचढ आहे डीसीसी नवापूर या मॅच मध्ये. समोर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्यामध्ये यश आलंय स्वप्नीलला, पण त्या अगोदर विघ्नेशने चेंडूला अडवलंय. एक धाव धावून कंप्लीट. आता विघ्नेश स्ट्राईक एंडवरती आहे. 10-28. बॅकफूट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ओहो इतकं लवकर आणि क्विक चेंडूला नजरेमध्ये बसवून पकडणं, गॅदर करणं, फेकी करणं. पुन्हा एकदा हातामध्ये चेंडू. आता हातबळ पूर्णपणे शोल्डर डाऊन आणि मोमेंटम हा डीसीसी नवापूरच्या बाजूने झुकता असताना काय हा सामना चमत्कारिक रूप धारण करेल का? नाही. पुन्हा एकदा डॉट. लगातार 3 चेंडू डॉट आल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. हा सामना औपचारिकतेच्या दिशेने जातोय. ड्राईव्ह केलं, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. सिंगलने धावफलक पुढे जाईल. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकातील धावा 13. या षटकामध्ये आल्या फक्त 2. चांगलं षटक कुणालचं आणि आता शेवटचं आणि अंतिम षटक स्वप्नील. मनोरपाडा प्रीमियर लीग गुरुदत्त क्रिकेट क्लबचं आयोजन आणि या आयोजनासाठी आमचे देणगीदार म्हणून लाभलेले, त्यांच्याकडून आर्थिक मदत लाभली आहे असे आई जीवदानी कलाकार मंडळाचे अध्यक्ष विनोददादा पाटील, माजी नगरसेवक हेमांगीताई पाटील आणि त्यांच्या माध्यमातून 50,000 रुपये, मंगेशदा पाटील यांच्याकडून 35,000 रुपये, कुमार गावड 15,000, पंकजी पाटील 15,000, महेश सुदाम पाटील यांच्याकडून सगळ्या ट्रॉफीज, मिनलताई पाटील मॅडम यांच्याकडून 11,000 रुपये, आशुतोष पाटील यांच्याकडून 10,000, दिपेशजी पाटील साहेब यांच्याकडून आणि अतुलदादा पाटील यांच्याकडून 10,000 रुपयाचं बक्षीस. जागा मालक आहेत. आणि त्यानंतर परशुराम पाटील पाटील 5,000, नरेंद्र रामचंद्र पाटील 5,000, जगदीश गरत 5,000, मुकेशजी नेगी 5,000, रुपेश पाटील 5,000, हार्दिक पाटील 5,000, हितेश अनंत पाटील बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी होम थिएटर, संदीप यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ करण पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी बॉल बॉक्स, वैभव सुरेश पाटील यांच्याकडून डीजे, टी शर्ट मितेश पाटील 9799 ओमसाई एंटरप्राइज यांच्याकडून 32 संघांना. हे सगळे आमचे देणगीदार आहेत. या सर्वांचं मनापासून आभार. आणि या व्यतिरिक्त ज्यांनी या मैदानासाठी खूप मोठा पुढाकार घेतला होता त्यामध्ये हरेश्वरजी गरत, आमचे गणेशजी पाटील, आमचे ट्रॅक्टरसाठी योगदान देणारे योगेशजी पाटील, जयदेव पाटील, त्यांचं सुद्धा खूप योगदान मोठं आहे. त्या सगळ्यांचं मनापासून आभार. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला एका हाती डीसीसी नवापूर या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय जयू दुर्गेश 11चा संघ.